मंडळी, काही दिवसांपूर्वी आपण सोयाबीन लागवड या विषयावर एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देखील दिलेला होता. पण अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सुपर एल निनोचा फटका बसेल असा अंदाज वर्तवलेला होता. त्यामुळे सध्या अनेक शेतकरी घाबरलेले आहेत आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एल निनोची. हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय की यावर्षी एल निनोमुळे पावसाचा लहरीपणा वाढू शकतो. पाऊस उशिरा येणं, मध्येच मोठा खंड पडणं किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणं अशा समस्या उद्भवू शकतात आणि याचा थेट परिणाम हा सोयाबीन पिकावर होणार आहे. म्हणूनच एल निनोच्या या संकटामुळे आपल्या सोयाबीन पिकाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं आणि या परिस्थितीत आपलं नुकसान टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात दिलेला प्रत्येक सल्ला तुमचा खर्च वाचवणारा आणि उत्पादन टिकवून ठेवणारा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. तर बघा मंडळी, सोयाबीन पिकावर होणाऱ्या परिणामातली पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या येते ती म्हणजे सोयाबीनच्या उगवणीची समस्या. आता होतं काय मंडळी की एल निनोमुळे मान्सून लांबतो, जून महिना उजाडतो पण पुरेसा पाऊस पडत नाही. यंदा भारताच्या हवामान खात्यानं सुद्धा अशाच प्रकारचा अंदाज वर्तवला आहे. यंदा सुद्धा जून मध्ये पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बरेच शेतकरी काय करतात की थोडासा जरी पाऊस पडला तरी घाईघाईनं पेरणी उरकून घेतात. पण लक्षात ठेवा, सोयाबीनला उगवणीसाठी जमिनीत भरपूर ओलावा लागतो. जर पाऊस पडून गेला आणि नंतर कडक ऊन पडलं तर जमिनीतली ओल संपून जाते आणि पेरलेलं बी हे जळून जातं. आता यावर उपाय काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तर घाई करू नका. जोपर्यंत जमिनीत किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका चांगला पाऊस पडत नाही आणि जमीन पूर्णपणे ओली होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. बियाण्याची उगवण क्षमता तपासा. पेरणीपूर्वी घरातच पोत्यातल्या बियाण्यांची उगवण क्षमता नक्की तपासा. किमान 70 ते 80% बियाणे उगवणारे असेल तरच ते शेतात वापरा. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया नक्की करा. म्हणजे बुरशीनाशक आणि रायझोबियमची बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन पेरूच नका. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बियाणं सडत नाही. तर मंडळी, या उगवणीच्या समस्येवर एक जालीम उपाय आपण करू शकतो, तो म्हणजे झायटॉनिक तंत्रज्ञानानं समृद्ध मायकोरायझा म्हणजेच झायटॉनिक एम याचा वापर आपण पेरणीवेळी प्रति 5 किलो एकर केला तर जमिनीतील पाणी धारणा क्षमता ही सुधारते आणि जी की उगवणीसाठी आवश्यक असणारा ओलावा टिकून ठेवते. तसेच हे मायकोरायझा जीवाणू खत पिकाच्या मुळांचा विस्तार वाढवते, ज्यामुळे पावसाची उघडी पडल्यानंतर खोल जमिनीतील ओलाव्याचा वापर पिकाला करून देते. त्यामुळे आपण दुबार पेरणीचं संकट टाळू शकतो. त्यानंतर दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे मंडळी, ती म्हणजे पाण्याचा ताण. म्हणजे एल निनोच्या वर्षात पाऊस सलग पडत नाही. एकदा पाऊस पडला की पुढचे 15 ते 20 दिवस हा पाऊस गायब असतो. अशा वेळी सोयाबीनचं पीक कोमेजून जातं. विशेषतः जर हा पाण्याचा ताण सोयाबीनला फुलोऱ्यात असताना किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत बसला तर फुलांची गळ होते, शेंगा बारीक राहतात आणि उत्पन्नात थेट 50% घट होऊ शकते. आता अशा परिस्थितीत काय करायचं? तर परिस्थितीशी कसं लढायचं? पेरणी करतानाच किंवा कोळपणी करताना शेतात सरी वरंबे तयार करा. याबरोबरच हे सर्व टाळण्यासाठी झायटॉनिक सुरक्षा 500 ग्रॅम अधिक झायटॉनिक नीम 250 मिली आणि झायटॉनिक बायोबुस्टर 250 मिली प्रति एकर याची एकत्रित फवारणी केल्यास पिकावरचा जो अजैविक ताण आहे तो निघतो आणि उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. शेतकरी बंधूंनो, पाऊस नसल्यास हवेतील ओलाव्याचा वापर करायचा असल्यास ही जी फवारणी सांगितलेली आहे ती अवश्य करा. त्यानंतरचा म्हणजे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तण व्यवस्थापन. आता तुम्ही म्हणाल, भाऊ पाऊस कमी असेल तर गवत कसं वाढेल? तर ऐका, कमी पावसात सोयाबीनची वाढ खुंटते, पण शेतातलं तण मात्र जमिनीतील थोडेफार पाणी आणि खत फस्त करून जोमानं वाढतं. जर वेळेवर तण काढलं नाही तर सोयाबीनला पाणी आणि अन्नद्रव्य अजिबात मिळत नाहीत. आता तण नियंत्रणासाठी काय करायचं? तर पेरणी केल्या केल्या 72 तासांच्या आत पेंडिमिथिलिन सारख्या तणनाशकाची फवारणी करायची, ज्यामुळे तण उगवणारच नाही. तणनाशकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी झायटॉनिक ऍक्टिव्हचा वापर अवश्य करा. हे तणनाशकाला कोटिंग करतं आणि तणनाशकाचा परिणाम वाढवतं. तसेच तणनाशक जास्त काळ टिकून ठेवल्यामुळे तण नियंत्रण अधिक चांगल्या पद्धतीने होतं. याशिवाय पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली आणि 35 ते 30 दिवसांनंतर दुसरी कोळपणी आवर्जून करा. आता सगळ्यात महत्वाचा आणि डोकेदुखी ठरू शकणारा मुद्दा म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव. म्हणजे जेव्हा हवेत उष्णता जास्त असते आणि पाऊस हा कमी अधिक असतो तेव्हा किडींसाठी हे पोषक वातावरण असतं. एल निनोच्या काळात सोयाबीनवर प्रामुख्यानं खालील किडींचा हल्ला वाढतो. पहिली म्हणजे खोडकीड म्हणजे स्टीम फ्लाय.
हा सुरुवातीलाच झाडाचे खोड पोखरतो, ज्यामुळे झाड सुकतं. दुसरा म्हणजे चक्रभुंगा, गिरडल बिटल, हा पानाच्या देठाला गोल कापून टाकतो. तिसरी म्हणजे लष्करी अळी आणि उंटअळी, या अळ्या रात्रीच्या वेळी अख्खी पानं फस्त करतात. कीड नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे, कारण पावसाळी वातावरणात आंतरप्रवाही कीटकनाशकांची क्रियाशीलता ही कमी होते. परिणामतः काय होतं की कीड नियंत्रण करणं हे जरा अवघड होऊन बसतं. यासाठी झायडेक्सचं बायोपेस्टिसाइड सॉइल किट, याचा वापर तुम्ही 400 मिली प्रति एकर सोबत झायटोनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर हे पेरणीवेळी दिलं तर खोडमाशी आणि चक्रबुमा किडीचा प्रादुर्भाव तुम्ही टाळू शकता, तेही जैविक पद्धतीनं. तसेच पिकांवरील कीड नियंत्रणासाठी झायडेक्सचे बायोपेस्टिसाइड फॉलियर किटचा सुद्धा वापर तुम्ही 400 मिली प्रति एकर आणि झायटोनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकरची एकत्रित फवारणी सुद्धा केली तर रसशोषक जे किडे आहेत आणि पान खाणाऱ्या अळीचं जे नियंत्रण आहे ते सोप्या पद्धतीने होतं. तसेच हवेतील बदलांमुळे तांबेरा रस्ट किंवा पिवळा मोझॅक, येलो मोझॅक सारखे विषाणूजन्य रोग सुद्धा पसरू शकतात. पहिले तर पिवळे चिकट सापळे, येलो स्टिकी ट्रॅप्स. शेतात एकरी 10 ते 15 पिवळे सापळे लावा, यामुळे रसशोषक किडी तिथेच अडकून मरतात. दुसरा घरगुती आणि जैविक उपाय म्हणजे सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची म्हणजेच झायटॉनिक नीमची फवारणी करा, जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबेल. शेवटी म्हणजे रासायनिक फवारणी. किडींचा प्रादुर्भाव जर आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर गेला तर कृषी सेवा केंद्रातून योग्य कीटकनाशकाची फवारणी करा. उदाहरणार्थ क्लोरॅन्ट्रानिलिप्रॉल किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट वेळेवर याची फवारणी करा, उशीर करू नका. तर बघा, आता या 4 मुख्य समस्या आता आपण पाहिलेल्या आहेत. पण या एल निनोच्या संकट काळात फक्त एवढंच करून मंडळी चालणार नाही. आपल्या शेतीत काही स्मार्ट बदल सुद्धा करावे लागणार आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर योग्य वाहनाची म्हणजेच व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे यावर्षी पेरणीसाठी कमी कालावधीत म्हणजेच साधारण 90 ते 100 दिवसात येणाऱ्या सोयाबीन जातीची निवड करा, जेणेकरून पाऊस लवकर संपला तरी आपलं पीक पदरात पडेल. उदाहरणार्थ JS 2034, KDS 726 सारखी वाहनं योग्य नियोजन करून तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय आच्छादनांचा म्हणजेच मल्चिंगचा वापर करा. म्हणजे कोळपणी करून शेतातल्या मातीचा थर मोकळा ठेवा किंवा शेतात काढलेलं गवत सोयाबीनच्या 2 ओळींमध्ये मध्ये टाकून द्या. याला आपण सेंद्रिय आच्छादन म्हणतो. त्यामुळे जमिनीतले पाणी जे असतं ते लवकर उडून जात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आंतरपीक पद्धती. संपूर्ण शेतात फक्त सोयाबीन पेरण्याऐवजी सोयाबीन अधिक तूर किंवा सोयाबीन अधिक कपाशी अशी आंतरपीक पद्धत वापरा. समजा पावसाअभावी सोयाबीन कमी आलं तर तूर किंवा कापूस तुमचं नुकसान भरून काढेल. त्यामुळे एकाच पिकावर अजिबात विसंबून राहू नका. एकूणच बघायला गेलं तर निसर्ग काय आपल्या हातात नाही, पण योग्य नियोजन मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. एल निनो जरी आला तरी आपण योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर सोयाबीनचं उत्तम उत्पादन आपण नक्कीच घेऊ शकतो. संकटाची भीती बाळगण्यापेक्षा त्याला सामोरं जाण्याची तयारी आतापासूनच करूया आणि आपण एल निनोशी लढूया. तुम्हाला आजची संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे सोयाबीन व्यवस्थापनाची वेगळी कोणती पद्धत असेल तर तीही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आपल्या गावातील नात्यातील इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या गोष्टीसाठी सावध होतील. आणि हो, आपल्या या गावभारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.